आता राम मंदिराची चर्चा सुरू होईल. मी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर बोलतोय, राम त्यांच्या बापाचा नाही. हा राम जेवढा त्यांचा आहे तेवढाच माझा आहे. ते त्याचे मालक नाही, ते त्याचे मालक असते, खरे खरे मालक असते तर आज उद्घाटनाला त्यांनी द्रौपदी मुर्मूला बोलवलं असतं. कारण का द्रौपदी मुर्मू ज्या लायनेज मधून येतात, ज्या व्यवस्थेतनं जन्म घेतलाय त्यांनी, ते आदिवासी आहेत. आणि रामाचं सर्वात जास्त जवळचं नातं हे शबरीशी होतं. आपल्याला कदाचित रामायणातला हा भाग आठवत नसेल की कदंब ऋषीच्या आश्रमामध्ये कदंब ऋषी गेल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की या आश्रमामध्ये राम आणि लक्ष्मण येतील, त्यांचं तू स्वागत कर, त्यांची सेवा कर. आणि ती आशेने अनेक वर्ष वाट बघत होती. एक दिवशी 2 जण चालत येताना दिसले, ती त्यांना ओळखू शकली नाही. आणि अखेरीस लक्ष्मणाने ओळख सांगितली की ये मेरे बड़े भैया राम है और मैं लक्ष्मण. तिला आश्चर्याचा धक्का बसला, ती ढसाढसा रडू लागली. काही काळ गेल्यानंतर तिथे अशी बोराची वगैरे झाडं होती. ती बोर स्वतः चावायची, गोड आहे की नाही बघायची आणि रामाला खायला द्यायची, आणि राम स्वतः ते खायचा. म्हणजे भेदभाव न मानणारा राम होता. आणि तुम्ही प्रत्येक उद्घाटनाला त्या द्रौपदी मुर्मूला राजभवनामध्ये लॉक करून ठेवता आणि स्वतः उद्घाटन करायला निघून जाता. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.